ज्या ज्या गावामधून शक्तीपीठ जातोय त्या त्या गावातला नागरिक या ठिकाणी आलाय, शेतकरी या ठिकाणी आलाय. महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडलेला आहे की लोक नको म्हणतात तरी रस्ते हे का करतात. लोकांना कळेना की आम्ही आमचे पानन रस्ता मागतोय, गावाला जोडणारा रस्ता मागतोय, तो दिना झालेत, पण आम्ही कधीच अर्ज केला नाही असा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार का करतं. आता पात्रादेवीला परवा मी गोव्याहून येताना पात्रादेवीचं मंदिर बघायला गेलो. मागूच नाही, एक छोटा बोर्ड लावलाय पात्रादेवीकडे, पत्र्याचं शेड आहे. गावातल्या मसोबाचा दगड पण त्या पात्रादेवीपेक्षा मोठा आहे, पण मी पात्रादेवीचा अवमान करणार नाही. आपली देवी आहे, आपलं काय ऑब्जेक्शन नाही. पण पात्रादेवीला जाण्यासाठी रस्ते आहेत, मार्ग वेगळे आहेत. त्यामुळं माझी सरकारला पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे की सरकारने हा शक्तीपीठाचा महामार्ग काढण्याचा उद्योग बंद करावा. जनतेचा विरोध काय आहे हे आपण बघता. एवढ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत. भगिनी कधी सहजासहजी रस्त्यावर येत नाहीत, पण त्यांच्या जमिनीला, त्यांच्या नवऱ्याच्या, त्यांच्या पोराच्या जमिनीला तुम्ही धक्का लावायला लागला म्हणून आज फक्त एवढ्याच महिला आल्या आहेत. कदाचित हे सतत पुढे जात राहिलं तर 10-20 महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी तुम्हाला भेटायला येऊ शकतात. आज राज्य सरकारच्या समोरच्या समस्या काय आहेत? राज्य सरकारच्या तिथं आझाद मैदानात परवा उपोषण झालं. उपोषण शेतकरी करतो, महिला करतात, आमच्या अंगणवाडीच्या सेविका करतात, आमच्या विद्यार्थी करतात, लहान लहान वेगळे घटक करतात. पण कॉन्ट्रॅक्टरने या देशात कधी उपोषण आणि आंदोलन कधी केलेलं नव्हतं. आता या सरकारच्या विरोधात कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानात. 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांची यांनी भागवलेले नाही. केलेल्या कामाचे मागच्या वर्षी आमदार फंडाची जी कामं केली त्याचे पैसे अजून आलेले नाही. नवीन आमदार फंड अजून आलेला नाही. हाय आपण ऑगस्ट महिन्यात. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. बाहेरून परस्पर कर्ज काढायचं आणि हे रस्त्याचे टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे. मला अपेक्षा आहे फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यापुरता, सोलापूर जिल्ह्यापुरता हा विरोध नाही. परभणीला मोठा मेळावा झाला, हिंगोलीला मोठा मेळावा झाला. या दोन्ही मेळाव्याला राजू शेट्टी साहेब जाऊन आले. लातूरला आता थोड्या दिवसाने मेळावा होणार आहे, मोर्चा होणार आहे. पलीकडच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांचा विरोध आहे. लोकांचा विरोध असताना आम्ही सरकारच्या बाजूने असणाऱ्या आमदारांना म्हटलं जरा बोला. एक आमदार बोलत घाबरले.